इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 24 तासानंतर 12 दिवसाच्या युद्धाचा शेवट होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। इस्रायलसोबत युद्धबंदी संदर्भात इराणचं एकमत नाहीच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं ट्विट। ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलकडून इराणच्या मिसाईल लॉन्चरवर हल्ला, इस्रायलनं तेहरानवर शेकडो मिसाईल्स डागल्या। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार। अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात मुख्य लढत। संदीप देशपांडे यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच, राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावरून देशपांडेंची टोलेबाजी। पुण्यात अजित पवारांचा ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार। गोंदियाच्या सालेकसा क्षेत्रामध्ये हर घर नल योजना पोहोचलीच नाही, पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या, 67 कोटींच्या योजनेला मंजुरीची प्रतीक्षा। सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लागणार, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांची माहिती। 2026 पर्यंत ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात येणार। अमरावतीमधील खासगी शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाळा सुरू, खासगी शिक्षण संस्थेचा संप मागे, ढोल ताशाच्या गजरात शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं आगमन। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये कोरोना काळात अनाथ झालेल्या 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, जगदीश शब्द फाउंडेशनच्या वतीनं 4 वर्षांपासून उपक्रम।